नमस्कार मित्रांनो, इंजिनिअरिंगच्या कॅप राउंड 1 च्या नुकतेच अलॉटमेंट झालेले आहेत. या कॅप राउंड 1 नंतरच्या प्रोसेसची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत कीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉक्टर संदीप कदम उपस्थित आहेत. सर, आपलं या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू दिव्या. माझा तुमच्यासाठी पहिला प्रश्न हा आहे की कॅप राउंड 1 नंतर काय काय स्टेप्स असतात? दिव्या, काय असतं की आता कॅप राउंड 1 ची अलॉटमेंट झालेली आहे. मग कॅप राउंड 1 ची अलॉटमेंट झाल्यानंतर विद्यार्थ्यांना सर्वप्रथम त्यांचं CET सेलचं जे ॲडमिशन पोर्टल आहे तिथे जाऊन त्यांना जे त्यांचं युजर ID आणि पासवर्ड आहे त्यांनी लॉग इन करायचं. मग विद्यार्थ्यांनी हे लॉग इन केलं की त्यांना त्यांच्या डॅशबोर्डवर जे महाविद्यालय मिळालेलं आहे ते महाविद्यालय दिसतं. सगळ्यात आधी जी माहिती त्यांना डॅशबोर्डवर दिसेल म्हणजे त्यांना मिळालेलं महाविद्यालय, त्यांना मिळालेली ब्रांच म्हणजे जे कॉलेज मिळालं ते जी मिळालेली ब्रांच आहे ती, त्यानंतर त्यांना अलॉट झालेली सीट, म्हणजे त्या सीटची टाईप, कुठल्या टाईपची ती सीट आहे, म्हणजे जनरल कॅटेगरीची ती सीट आहे का, त्यांनी काही रिझर्वेशन घेतलेलं असेल कास्ट रिझर्वेशन तर त्या टाईपची सीट आहे, तर ही माहिती त्यांना तिथे दिसते. आणि सोबतच त्यांचे जे प्रिफरन्स त्यांनी दिलेले होते म्हणजे जे ऑप्शन्स दिले होते आणि त्याच्यामधला कोणता प्रिफरन्स नंबर त्यांना मिळालेला आहे हे पण त्यांना माहिती तिकडे दिसते. आता ही माहिती एकदा त्यांना जे मिळालेलं आहे त्यांनी बघितली की पुढची जी त्याच्यामध्ये स्टेप्स असतात तर त्यांना त्या पेजवरच त्या स्टेप्स सगळ्या दिसतील. त्याच्यामध्ये एकूण 4 स्टेप्स आहेत. पहिली जी स्टेप आहे ती म्हणजे सेल्फ व्हेरिफिकेशन. सेल्फ व्हेरिफिकेशन म्हणजे काय की विद्यार्थ्यांनी हे ॲप्लिकेशन करताना जी जी माहिती भरलेली आहे ती परत एकदा त्यांना व्हेरीफाय करायची आणि ते स्वतः ते व्हेरीफाय करू शकतात. जसे त्यांचे क्वालिफिकेशन मार्क असतील, त्यांच्या 12वीचे मार्क्स, CETचे मार्क्स, त्यानंतर त्यांचं जेंडर, त्यानंतर रिझर्वेशन, या सगळ्या गोष्टी त्यांना परत एकदा व्हेरीफाय कराव्या लागतात. जे काही त्यांनी भरलेलं आहे त्या गोष्टी तिकडे त्यांना दिसतील आणि त्याच्यावर त्यांना टिक करून पुढे जायचं असतं. हे सगळं व्हेरीफाय केल्यानंतर एकदा का त्यांनी सगळे त्यांचे क्वालिफिकेशनचे मार्क्स भरले आणि त्यांनी भरलेल्या ज्या डिटेल्स आहेत कॅटेगरी रिलेटेड, त्यांचे जेंडर रिलेटेड, तर ह्या मार्क केल्यानंतर त्यांना पुढे त्यांनी जे अपलोड केलेले जे डॉक्युमेंट्स आहेत हे सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत ते परत एकदा बघता येतात. योग्य डॉक्युमेंट त्यांनी अपलोड केलेलं आहे का हे व्हेरीफाय त्यांना करता येतं आणि हे व्हेरिफिकेशन करून त्यांना मग पुढे प्रोसीड करता येतं. स्क्रुटिनी सेंटरतर्फे हे एकदा व्हेरिफिकेशन झालेलं असतंच, पण त्यासोबत ॲडमिशन घेण्याच्या पूर्वी हे एक स्टेप आहे ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना सेल्फ व्हेरिफिकेशन करून पुढे जावं लागतं. मग एकदा का त्यांचं सेल्फ व्हेरिफिकेशन झालं की पुढची स्टेप असते ते फ्रीज किंवा बेटरमेंट हे दोन्हीपैकी एक ऑप्शन ते सिलेक्ट करू शकतात. म्हणजे सीट ॲक्सेप्टन्सचे ऑप्शन्स असतात हे. मग जी सेकंड स्टेप म्हणू आपण त्याला, सीट ॲक्सेप्टन्सची स्टेप. तर त्यामध्ये एकतर ते जी मिळालेलं त्यांना अलॉटमेंट आहे किंवा जी मिळालेली सीट आहे तर ते फ्रीज करू शकतात किंवा ते बेटरमेंट हे ऑप्शन सिलेक्ट करू शकतात. आता याच्या दोन्हीमधला आपण फरक जाणून घेऊ. या दोन्हीमध्ये फरक काय आहे? जर एखाद्या विद्यार्थ्यांनी जी मिळालेली सीट आहे, त्यांना जी मिळालेली जागा आहे ती जर त्यांनी फ्रीज केली, फ्रीज हे ऑप्शन निवडलं तर काय होतं, मिळालेलं महाविद्यालय आहे ते महाविद्यालय त्यांना योग्य वाटतं आणि तिथे त्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे तर त्यांनी फ्रीज हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आणि त्याच्यानंतर त्या महाविद्यालयाला जाऊन ते ॲडमिशन घेऊ शकतात. पण त्याच्यापूर्वी त्यांना 2 स्टेप आहेत त्या पण पूर्ण कराव्या लागतात, ते मी सांगेल. बेटरमेंटचा ऑप्शन आपण आधी जाणून घेऊ. बेटरमेंट म्हणजे काय असतं की एक महाविद्यालय मला मिळालेलं आहे पण या महाविद्यालया व्यतिरिक्त किंवा एक ब्रांच मला मिळालेली आहे, एक ब्रांच आणि एक महाविद्यालय, त्याच्या व्यतिरिक्त मला अजून काही ऑप्शन्स जे आहेत त्याच्यासाठी ट्राय करायचे, त्याच्यासाठी प्रयत्न करायचा आहे. तर मग विद्यार्थी बेटरमेंट हे ऑप्शन सिलेक्ट करू शकतात आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना जर वाटत असेल की मी माझ्या पहिल्या राऊंडमध्ये जे दिलेले ऑप्शन्स आहेत, जे दिलेले पर्याय आहेत तर ते पर्याय बदलू शकतो, नवीन पर्याय ॲड करू शकतो, एखादा पर्याय डिलीट करू शकतो किंवा दिलेल्या पर्यायांचे प्रेफरन्सेस जे आहेत ते पण याच्यामध्ये सुद्धा पण ते बदल करू शकतात, म्हणजे बेटरमेंट. आणि जर याच्यापैकी कुठलंही ऑप्शन विद्यार्थ्यांनी जर सिलेक्ट केलं नाही, म्हणजे फ्रीजही केलं नाही, बेटरमेंटही केलं नाही, याचा अर्थ असा असतो की त्यांना ती सीट ॲक्सेप्ट नाही आहे, त्यांना जे मिळालेलं आहे. बेटरमेंटमध्ये काय होतं की विद्यार्थ्यांना जी मिळालेली सीट आहे त्या सीटवर त्यांचा क्लेम सेकंड राऊंडमध्ये तसाच राहतो. त्यांना वाटणारे जे महाविद्यालय आहेत जे ते परत सेकंड राऊंडला भरणार आहेत तर अशा महाविद्यालयांपैकी जर एखादं ऑप्शन त्यांना नाही मिळालं तर त्यांचा पहिला जो क्लेम आहे पहिल्या राऊंडमध्ये मिळालेल्या सीटचा तो तसाच राहतो.
म्हणजे बेटरमेंट. पण जर विद्यार्थ्यांना या मिळालेल्या महाविद्यालयामध्ये जर ॲडमिशन घ्यायचंच नाही असं जर त्यांना वाटत असेल तर मग ते फ्रीज किंवा बेटरमेंट न करता पूर्णपणे नव्यानं सेकंड राऊंडचं ऑप्शन फॉर्म हे भरू शकतात. आता आपली दुसरी स्टेप पूर्ण झाली. दुसरी स्टेप पूर्ण झाल्यानंतर तिसरी जी स्टेप असते, मग तुम्ही फ्रीज केलं किंवा बेटरमेंट केलं, याच्यापैकी कुठलं तरी तुम्ही एक ऑप्शन निवडलं आणि तिसऱ्या स्टेपला तुम्हाला जायचं आहे. तर तिसरी स्टेप काय असते ती म्हणजे सीट ॲक्सेप्टन्सचं पेमेंट. सीट ॲक्सेप्टन्सला 1,000 रुपये ही फीज असते. म्हणजे तुम्हाला ते पेमेंट ऑनलाईन पद्धतीनं करता येतं. कुठले UPI किंवा नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड या माध्यमातून ते करता येईल. आणि ते केल्यानंतर विद्यार्थ्यांना शेवटच्या स्टेपकडे जाता येतं. शेवटची स्टेप असते कन्फर्मेशन. आणि हे कन्फर्मेशन करून तुम्ही तुमचं जे कन्फर्मेशन लेटर आहे ते तुमच्याकडे ठेवू शकता. जर तुम्ही फ्रीज केलं असेल तर हे कन्फर्मेशन लेटर घेऊन तुम्ही जे महाविद्यालय तुम्हाला मिळालेलं आहे त्या महाविद्यालयात जाऊ शकता आणि गेल्यानंतर तिथे तुमचे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स जे आहेत ते डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथे सबमिट करावे लागतील. आणि हे डॉक्युमेंट्स सबमिट करून तुम्हाला तुमचा प्रवेश जो आहे तो निश्चित करता येईल. तर ज्या महाविद्यालयाला तुम्हाला प्रवेश मिळालेला आहे त्या महाविद्यालयामध्ये गेल्यानंतर तिथे पण एक महाविद्यालयाची प्रोसेस असते. याच CET सेलच्या पोर्टलवर असते, जे महाविद्यालय त्यांच्या लॉग इनमधनं कन्फर्म करतात. तर त्यामध्ये ते तुम्ही तिकडे रिपोर्ट केल्यानंतर तुमचे सगळे डॉक्युमेंट जे आहेत ते व्हेरीफाय करतात. जी फी महाविद्यालयाची आहे ती भरल्यानंतर तुमचं जे ॲडमिशन आहे ते तुम्हाला त्या महाविद्यालयामध्ये कन्फर्म करता येतं. आणि याच्यानंतर तुम्हाला जे आहे ते कन्फर्मेशन लेटर जे आहे ॲडमिशन कन्फर्मेशन तर हे मिळून जातं. तुम्ही जे घेतलेलं म्हणजे कन्फर्मेशन लेटर असेल तुमच्या लॉग इनमधनं ते सीट ॲक्सेप्टन्सचं कन्फर्मेशन लेटर असतं. महाविद्यालयाकडनं जे मिळणारं कन्फर्मेशन लेटर असतं ते म्हणजे ॲडमिशन कन्फर्मेशनचं लेटर असतं. तर हे ॲडमिशन कन्फर्मेशन लेटर तुम्ही महाविद्यालयाला गेल्यानंतर आवर्जून तुम्ही त्यांच्याकडनं घेतलं पाहिजे. बऱ्याचदा विद्यार्थी फी पेमेंट केल्यानंतर ॲडमिशन कन्फर्मेशनचं लेटर जे आहे ते घेणं विसरून जातात किंवा ही स्टेप जी आहे ती पूर्ण करणं विसरून जातात. तर विद्यार्थी मित्रांना सगळ्यांना मला सांगायची ही आवश्यकता वाटते की महाविद्यालयात जाऊन फी पेमेंट डॉक्युमेंट सबमिट करून फी पेमेंट केल्यानंतर तुम्ही तुमच्या ॲडमिशनची जी कन्फर्मेशनची स्टेप आहे ती पूर्ण करावी. कारण त्याच्यासाठी तुम्हाला तुमचा OTP हा तिथे द्यावा लागतो. तुमच्याशिवाय हे कन्फर्मेशन करता येत नाही. सर, कट ऑफ म्हणजे काय असतं आणि कट ऑफ कुठे आणि कसं पाहता येतो आणि याचा फायदा काय होतो? कट ऑफ जो आहे आता माझ्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की मागच्या वर्षी 24-25चे कट ऑफ जे आहेत ते तुम्ही बघा. म्हणजे ऑप्शन फॉर्म भरते वेळेस म्हणजे कॅप राऊंड 1चा ऑप्शन फॉर्म भरते वेळी तुम्ही ते कट ऑफ बघा. पण आता मला तुमच्या सगळ्यांना असा सल्ला आहे की जो या कॅप राऊंड 1चा कट ऑफ आहे वेगवेगळ्या महाविद्यालयांचा तो तुम्ही बघा आणि त्याच्यानुसार तुम्हाला ते महाविद्यालय मिळतं का नाही मिळतं याचा अंदाज तुम्ही लावू शकता. तुमचा स्टेट मेरिट नंबर काय आहे आणि तिथला कट ऑफ काय आहे याच्यानुसार तुम्हाला त्या महाविद्यालयासाठीचे सेकंड राऊंड मधले जे ऑप्शन्स आहेत ते भरता येऊ शकतात. म्हणजे सेकंड राऊंडचे ऑप्शन्स भरायच्या आधी तुम्ही हे कट ऑफ बघा. तर हे कट ऑफ जे आहेत हे CET सेलचं जे ॲडमिशन पोर्टल आहे तिथे तुम्हाला जाऊन जो कॅप राऊंड 1चा कट ऑफ आहे तो सगळ्या महाविद्यालयाचा कट ऑफ बघता येईल. तिकडे एक ऑप्शन असतं, त्या ऑप्शनवर क्लिक करून ते सगळी ओपन करून ज्या महाविद्यालयाचा कट ऑफ तुम्हाला ज्या सीट टाईपचा कट ऑफ तुम्हाला बघायचा आहे तो कट ऑफ तुम्हाला तिथे बघता येतो. कट ऑफ हा अतिशय महत्त्वाचा आहे. कट ऑफ म्हणजे काय असतो की त्या महाविद्यालयामध्ये जेवढ्या सीट आहेत एखाद्या कॅटेगरीसाठी, ओपन कॅटेगरीसाठी समजा 10 सीट आहेत तर 10वी जी सीट आहे ज्याला मिळालेली आहे त्या सीट सगळ्या मेरिट नुसार मिळत असतात. म्हणजे शेवटची जी सीट आहे ती 10व्या मेरिटच्या विद्यार्थ्याला मिळत असते. म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयासाठी ऑप्शन्स टाकलेले आहेत त्यांच्यापैकी ज्यांचं 10व्या नंबरचं मेरिट आहे त्यांना ते मिळालेले आहे. आणि म्हणजे शेवटचं मेरिट कुठलं आहे तर ते आपल्याला तिथे बघता येतं. मग ते 90% असेल, 90.5% असेल तर हा तुम्हाला बघता येतो. मग हा कट ऑफ काय आहे हे बघू पुढचे जे तुमचे ऑप्शन्स दुसऱ्या राऊंडला भरायचे आहेत तर त्याच्यासाठी तुम्हाला एक अंदाज लावता येईल की मी हे महाविद्यालय याच्यामध्ये टाकलं पाहिजे की नाही.
सर, कॅप राऊंड 2 मध्ये काय बदल होतो आणि कॅप राऊंड 2 मध्ये सहभाग होण्यासाठी काय आवश्यक आहे? हां. आता हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे दिव्या. तर याच्यामध्ये काय असतं कॅप राऊंड 2 मध्ये कॅप राऊंड 2 मध्ये कोण एलिजिबल आहे? तर कॅप राऊंड 2 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट हे ऑप्शन निवडलेलं आहे आणि बेटरमेंटचं ऑप्शन निवडून नव्यानं परत सगळे ऑप्शन्स त्यांना भरायचे आहेत, तर असे सगळे विद्यार्थी कॅप राऊंड 2 साठी एलिजिबल असतात. ज्या विद्यार्थ्यांना कुठल्याच प्रकारची अलॉटमेंट झालेली नाही कॅप राऊंड 1 मध्ये, तर असे सगळे विद्यार्थी कॅप राऊंड 2 साठी एलिजिबल असतात. आणि ज्यांनी कॅप राऊंड 1 चा ऑप्शन फॉर्म भरलेला नाही असे सुद्धा विद्यार्थी कॅप राऊंड 2 साठी एलिजिबल असतात. अशा 3 प्रकारचे जे कॅन्डिडेट आहेत ते एलिजिबल असतात. पण ज्यांनी फ्रीज केलेलं आहे असे विद्यार्थी मात्र कॅप राऊंड 2 साठी एलिजिबल होत नाहीत. त्यांना त्या महाविद्यालयात जाऊन ऍडमिशन घ्यावं लागतं. अन्यथा जर त्यांनी ते घेतलं नाही तर ते ह्या पूर्ण कॅपच्या प्रोसेसच्या बाहेर पडतात आणि मग त्यांना इन्स्टिट्यूट लेवल हा एवढाच एक ऑप्शन राहतो. याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा एक जो आहे दिव्या मला सांगायचा आहे सगळ्या विद्यार्थ्यांना, की जर तुम्हाला पहिल्या राऊंडमध्ये ऑप्शन 1 मिळालेला असेल, तुम्ही दिलेल्या ऑप्शन पैकी प्रिफरन्स 1 तुम्हाला जर मिळालेला असेल, तर त्या ठिकाणी मात्र तुम्हाला जाऊन प्रवेश निश्चित करावा लागतो. म्हणजे तुम्हाला ते कन्फर्म करावं लागतं, अन्यथा तुम्ही कॅपच्या प्रोसेसच्या बाहेर पडाल. कारण दिलेल्या नियमानुसार पहिल्या राऊंडमध्ये पहिलं ऑप्शन जर तुम्हाला मिळालं तर ते ऑटो फ्रीज होतं. म्हणजे ते या सीईटी पोर्टलचं जे ऍप्लिकेशन आहे, सॉफ्टवेअर आहे, तेच त्याला फ्रीज करून टाकतं, कारण ते त्या नियमांमध्ये आहे. तसंच सेकंड राऊंडमध्ये जर तुम्हाला पहिल्या 3 पैकी कुठलं महाविद्यालय मिळालं, तुम्ही दिलेल्या प्रिफरन्स पैकी पहिल्या 3 प्रिफरन्स पैकी जर कुठलं तुम्हाला ऑप्शन मिळालं, तर त्या ठिकाणी तुमचं जे अलॉटमेंट आहे ती ऑटो फ्रीज होऊन जाते आणि मग तिथे तुम्हाला जाऊन ऍडमिशन हे घ्यावं लागतं. ह्या पण केसमध्ये तुम्हाला सीट ऍक्सेप्टन्सची जी फी आहे ती भरावी लागते, जे व्हेरिफिकेशन आहे ते करावं लागते. हे सगळ्या प्रोसेस तुम्हाला कराव्या लागतात. फक्त ते ऑटो फ्रीज झालेलं असतं आणि हे झाल्यानंतर तुम्हाला कन्फर्मेशन लेटर घेऊन त्या महाविद्यालयात जाऊन ऍडमिशन हे घेता येईल. कॅप राऊंड 2 ची स्टार्टिंग डेट आणि एंडिंग डेट काय आहेत? तर दिव्या, कॅप राऊंड 1च्या अलॉटमेंट नंतर ज्या ज्या विद्यार्थ्यांना त्यांना प्रवेश निश्चित करायचा आहे त्यांच्यासाठी 1 ऑगस्ट ते 3 ऑगस्ट ही वेळ दिलेली आहे. 3 ऑगस्ट दुपारी 3 वाजेपर्यंत विद्यार्थी त्यांच्या लॉग इन मधनं जे कन्फर्मेशनचे प्रोसेस आहे ती कंप्लीट करू शकतात आणि 5 वाजेपर्यंत जे महाविद्यालय आहे त्या महाविद्यालयात जाऊन रिपोर्ट करून त्यांचा प्रवेश जो आहे तो निश्चित करू शकतात. सीईटी सेल तर्फे 4 तारखेला ज्या सीट व्हॅकंट राहिलेल्या असतील त्या व्हॅकंट राहिलेल्या ज्या सीट्सची जी काही स्टॅटिस्टिक असेल ते डिस्प्ले करण्यात येईल. यामध्ये ज्या सीट्सचं ऍक्सेप्टन्स झालेलं नाही त्या सगळ्या सीट्स आणि कॅप राऊंड 1 मध्ये ज्या सीट्स फिल नाही झालेल्या अशा सगळ्या सीट्स, जनरली एसटी कॅटेगरीच्या सीट किंवा डिफेन्स कॅटेगरीच्या सीट किंवा ऑर्फन या कॅटेगरीच्या सीट्स या व्हॅकंट राहतात बऱ्यापैकी आणि मग त्या सेकंड राऊंडसाठी उपलब्ध होत असतात. तर विद्यार्थ्यांना 5 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या दरम्यान कॅप राऊंड 2 चे ऑप्शन्स हे भरता येतील. हे 3 दिवस ते भरू शकतील आणि त्यानंतर 11 ऑगस्टला कॅप राऊंड 2 चे अलॉटमेंट आहे आणि 12, 13, 14 असे 3 दिवस विद्यार्थ्यांना इन्स्टिट्यूटला जाऊन ऍडमिशन जे आहे त्यांचं कन्फर्म करता येऊ शकतं. सर, अलॉटमेंट नंतर कोणतं पाऊल उचलणं योग्य आहे? अतिशय योग्य प्रश्न आहे. विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनामध्ये हा प्रश्न असतोच. जर मनाप्रमाणे कॉलेज तुम्हाला मिळाले असेल तर तुम्ही इतर राऊंडचा वाट न बघता तुम्ही महाविद्यालयाला जाऊन तुम्ही तुमचा प्रवेश निश्चित केला पाहिजे. ऑटो फ्रीज झाला असेल तर तुम्हाला प्रवेश निश्चित करावाच लागतो. पण जर समजा तुम्हाला असं वाटत असेल की मला जे आहे अजून दुसरा पर्याय निवडायचा आहे, तर त्याच्या आधी तुम्ही काही गोष्टी आवर्जून बघितल्या पाहिजे. म्हणजे जे तुम्हाला महाविद्यालय दुसऱ्या राऊंडसाठी ऑप्शन म्हणून टाकायचे आहेत, तर अशा महाविद्यालयांचा कट ऑफ काय आहे कॅप राऊंडमध्ये तो बघणं गरजेचं आहे. याच्यामध्ये कट ऑफमध्ये आणि तुमच्या मेरिटमध्ये जर खूप मोठा फरक असेल तर निश्चितपणे पुढच्या राऊंडला जाणं कुठल्याही प्रकारे संयुक्तिक नसेल. त्यामुळं तुम्ही जर हा जास्त फरक असेल तर तुम्ही जे मिळालेले महाविद्यालय तिथे जाऊन ऍडमिशन घेतलं तरी चालू शकतं. तर कट ऑफ जो आहे तो आणि तुमचा मेरिट याचं कम्पॅरिझन निश्चितप्रमाणे तुम्ही केलं पाहिजे.
आणि जर समजा तुम्हाला अगदी वाटत असेल की जो कट ऑफ आहे आणि माझं मेरिट आहे आणि जे मला महाविद्यालय वाटतं की हे मला मिळू शकतात, तर त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला काय करता येईल की नव्यानं सगळे जे ऑप्शन्स आहेत हे ऑप्शन्स भरता येऊ शकतात. मग पहिले दिलेल्या जे प्रिफरन्सेस आहेत त्या प्रिफरन्समध्ये काय चूक झालेली आहे ही चूक तुम्हाला आयडेंटिफाई करावी लागेल आणि ते आयडेंटिफाई करून मग नव्याने सगळे पर्याय, नव्याने सगळे प्रिफरन्स जे आहेत ते तुम्हाला देता येऊ शकतील. सर, इन्स्टिट्यूट राऊंड म्हणजे काय? इन्स्टिट्यूट राऊंडमध्ये प्रवेश घेण्यासाठी कोणती काळजी घ्यावी लागते? आता इन्स्टिट्यूट लेवल जो राऊंड असतो तो जी आपली सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस आहे जी CET सेल तर्फे राबवली जाते त्याच्या व्यतिरिक्तचा हा राऊंड असतो. पूर्वी CET सेल तर्फे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस आहे त्याचे 3 राऊंड घेतले जायचे. यावर्षी त्याचे 4 राऊंड घेतले जातात. 5वा राऊंड ज्याला म्हणू शकतो आपण तो इन्स्टिट्यूट लेवल राऊंड आहे आणि या इन्स्टिट्यूट लेवल राऊंडमध्ये तुम्हाला स्पेसिफिकली त्या इन्स्टिट्यूटसाठी ॲप्लिकेशन करावं लागतं. ज्या पण इन्स्टिट्यूटला तुम्हाला प्रवेश मिळावा असं वाटतो की तुम्ही ज्या इन्स्टिट्यूटला प्रवेश घेऊ इच्छित आहात तर अशा इन्स्टिट्यूटला तुम्ही अर्ज करू शकता, ॲप्लिकेशन करू शकता. एकतर त्या इन्स्टिट्यूटला जाऊन तुम्ही फिजिकली ते ॲप्लिकेशन सबमिट करू शकता किंवा यावर्षीपासनं CET सेल मार्फत हे अर्ज जे आहेत ते तुम्हाला करता येऊ शकतील ऑनलाईन पद्धतीने. तुमच्याच ॲडमिशनच्या जे पोर्टल आहे त्या लॉग इनमध्ये तुम्हाला हे पर्याय जो आहे तो उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे ज्या महाविद्यालयाला तुम्हाला अर्ज करायचा आहे इन्स्टिट्यूट लेवलसाठी तर त्या महाविद्यालयाला तुम्ही तो अर्ज करू शकता. आणि मग सगळ्या राऊंड्स जे 4था राऊंड आहे 4था राऊंड संपल्यानंतर याची जी प्रोसेस आहे ते इन्स्टिट्यूट मार्फत राबवली जाते आणि त्यामध्ये जे अर्ज आलेले आहेत त्याच्यापैकी मेरिटनुसार तुम्हाला जो आहे प्रवेश इन्स्टिट्यूटतर्फे त्या इंजिनिअरिंग कॉलेजतर्फे हा देण्यात येतो. त्याची मेरिट लिस्ट डिस्प्ले होते आणि त्याची जी ॲडमिशन लिस्ट आहे ती पण त्यांच्यातर्फे डिस्प्ले करण्यात येते. तर ज्यांना कोणाला इन्स्टिट्यूट राऊंडसाठी पार्टिसिपेट करायचं आहे तर त्यांना प्रत्येक महाविद्यालयाची जी प्रोसेस आहे त्यांच्या वेबसाईटला ही बघता येऊ शकते. ज्या 20% जागा इन्स्टिट्यूट लेवलच्या असतात तर त्या 20% जागांसाठी तुम्हाला इन्स्टिट्यूटला जाऊन किंवा ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तुमच्या लॉग इन थ्रू हे अर्ज जे आहेत ते करता येऊ शकतील. विद्यार्थी मित्रांनो, कॅप राऊंड 1चे ऑप्शन्स भरताना किंवा प्रिफरन्स देताना तुमच्याकडून एखादी चूक झालेली असू शकेल आणि त्यामुळे कदाचित तुम्हाला तुमच्या मनासारखं महाविद्यालय किंवा मनासारखी ब्रांच मिळालेली नसेल. कॅप राऊंड 2चे ऑप्शन्स जेव्हा तुम्ही भराल तर माझा तुमच्या सगळ्यांना एक सल्ला आहे की तुम्ही आवर्जून याचे ज्या कोणाला माहिती आहे असे काउन्सलर्स किंवा एक्सपर्ट्स यांची मदत घ्या. कीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंग तर्फे एक हेल्प डेस्क राबवला जातो ज्याच्यामध्ये की जे विद्यार्थी इंजिनिअरिंगचे ॲस्पिरंट्स असतात आणि ज्यांना अशा प्रकारचा सपोर्ट किंवा मदत लागते पूर्ण प्रोसेससाठी तर ही मदत किंवा सपोर्ट आमच्यातर्फे देण्यात येतो. आम्ही जे नंबर्स तुम्हाला या तुमच्या स्क्रीनवर देत आहोत त्या नंबर्सला तुम्ही फोन करू शकता किंवा आमच्या वेबसाईटला व्हिजिट करून एन्क्वायरी फॉर्म जो आहे ॲडमिशनचा तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही तुमची एन्क्वायरी ही टाकू शकता. सोबतच आमच्या ईमेल ID वर सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता. तर आमची जी ॲडमिशन काउन्सिलिंगची टीम आहे ही तुम्हाला तुमचे ऑप्शन फॉर्म 2 भरण्यासाठी निश्चितप्रमाणे मदत करेल. तुम्हाला तुमच्या मनासारखं कॉलेज मिळावं आणि तुम्हाला तुमच्या मनासारखी ब्रांच मिळावी. विद्यार्थी मित्रांनो, कीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंग तर्फे तुमच्या सर्वांना इंजिनिअरिंग प्रवेशासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर. ही तुम्ही दिलेली माहिती सर्व ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप उपयुक्त ठरेल. थँक्यू दिव्या, मला इथे आमंत्रित केल्याबद्दल.